कालची घटना कुडाळमध्ये फार निंदनीय घटना आहे आणि याच्या आधी निषेधार्थ त्याचा जितका निषेध करू तितका कमी आहे। याच्या आधी अशी घटना कुडाळमध्ये कधी झालेली नाही आहे। आम्ही सगळे हिंदू मुसलमान एकत्रच राहिलो आहे। किती अनेक वर्षापासून कधीच असे वादविवाद झाले नाही। परंतु काल एका रिक्षातून दामूनगर मार्गे येत असताना लहान मुलं होती रिक्षामध्ये 3-4 आणि ते रिक्षामध्ये काही घोषणा जय श्रीराम अशा घोषणा श्रीरामाच्या घोषणा देत होत्या। या उद्याच कालचा दिवस आमच्या गुढीपाडव्याचा आहे। त्या निमित्ताने दरवर्षी शोभायात्रा निघते। ती शोभायात्रा तर लांब होती परंतु ते शॉर्टकट रस्त्याने येत असताना पठणवाडी मार्गे यांनी या घटनेचा ज्यांना कोणाला निषेध करायचा होता त्यांनी एकत्र येऊन त्या मुलांची रिक्षा अडवली, त्यांना तिथे मारहाण केली। त्यानंतर ढोल पथकच्या पाठीमागे झेंडा घेऊन येणारा बाईकवरचा मुलगा त्यालाही तिथे मारहाण केलेली आहे। ही घटना खरोखर निंदनीय आहे की असं झालं नाही पाहिजे होतं। याच्या आधी कधी झालेलं नाही आहे। परंतु ज्यांनी कोणी या गोष्टीचा प्लॅनिंग करून या गोष्टी केलेल्या आहेत आणि अचानक इतका मोठा मॉब एकत्र जमा होत नाही, यासाठी ज्यांनी कोणी लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करून, कारण की तिथून दरवर्षी शोभायात्रा जाते त्या पठणवाडीच्या नाक्यावरून, तर त्याला कुठे कोणाला हे नाही करायचं होतं ना, असा माझ्या मनातला एक विषय आहे। आणि संबंधित जे कोणी या संबंधित आहेत या सगळ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा मी पोलिसांकडे केली। तिथे काल पोलीस त्या शोभायात्रेच्या बंदोबस्तमध्ये नसते तर या मुलांचा जीव गेला असता। त्या बंदोबस्तच्या अगदीपासून एक 200-300 मीटरवरती पोलीस होते आणि जेव्हा हा आरडाओरडा झाला तेव्हा ते सगळे धावत तिथे आले। त्या मुलांना त्यांनी नंतर पोलिसांवर सुद्धा त्या ठिकाणी हल्ला करण्यात आला। पोलिसांवर काही बालट्या बिलट्या फेकण्यात आल्या, व्हिडिओमध्ये दिसतंय। परंतु हे सगळं चांगलं नाही। ज्यांनी कोणी या सगळ्या गोष्टी केल्या आहेत यांना पोलिसी खाक्या, यांना शासनाचा दंड आणि शासनाची ताकद जे चुकीचं काम करणार यांना दाखवून देण्याची उद्या गरज आहे। पोलिसांनी काल गुन्हा दाखल केलेला आहे परंतु अटक सत्र त्यांनी आता सकाळपासून सुरू केलेलं आहे। आता सगळे पोलीस अधिकारी सध्या तिथेच आहेत। आता लवकरात लवकर बघू किती जणांना अटक करतात। तुम्ही जे म्हणताय की जी व्हिडिओमध्ये तुम्ही घटना पाहताय ते पाहिल्याच्या नंतर असा संशय निर्माण होतो की अचानक एवढे लोक एकत्र येऊ शकत नाहीत, अचानक जमू शकत नाहीत। ते जमले असतील तर याच्या मागे काही ना काहीतरी संशय येतो, तर त्या संशयाचं निराकरण पोलिसांनी करायला पाहिजे।